मुकेश रॉयल संघाकडून करण सज्ज होईल. तर सलामीची जोडी दाखल होते R1 बॉयज R1 जॉर्ज 11 संघाकडून. विकास स्ट्राईकवर असेल. सामना 5 षटकांचा असेल. चौथा सामना आपण पाहताय पुमा स्क्वॉड आयोजित आपला लाडका वेद चषक 2024 दुसरा दिवस. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पंचांचा इशारा येतोय. एसटीच्या कुपस बाहेर गेला चेंडू. वाईटचा इशारा येतोय. पंच 2 हात समांतर दिशेने करताना जमिनी लगत आपण पाहत आहे. अवंतर धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहत आहे. गुणलेखकाची भूमिका आपण पाहत आहे देवांश कोळी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टाकलाय. पंचांचा इशारा येतोय. स्वेर मारा केला जातोय. वाईटचा इशारा येतोय. 2 धावा अवंतर स्वरूपात मिळत आहेत R1 जॉर्ज 11 संघाला. तर बिग फाईट आपण पाहताय मैदानामध्ये. ब्लॉकल पैसा चेंडू आपण पाहताय. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं जाते करण यांच्या माध्यमातून. तर पंचांचा इशारा होते. लेग बाईच्या रूपात 1 धाव मिळते. संघात 1 धाव ॲड होते. 3 धावा धाव फलकावर लागत आहेत. तर कालच्या दिवसातनं आपण पाहू शकाल मनोज 11 चेंबूर हा संघ फायनलमध्ये म्हणजे अंतिम फेरीत दाखल झाला आहे. तर आजच्या सकाळच्या सदरातनं सेमीफायनलमध्ये अधिरा सत्यविनायक कामोटे संघ दाखल झाला आहे सेमीफायनलमध्ये. नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय. डावखुरा फलंदाज सुनील. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहत आहे चौथ्या सामन्यातलं. पुन्हा एकदा ब्लॉकला पैसा चेंडू. चेंडू यष्टी दक्षिणा काही मिळाला नाही आणि पंचांचा इशारा येतोय. धावपाच्या स्वरूपात एक मोठा आदरा बसतोय. एक नंबर त्याची सूचना असेल. R1 जॉर्ज 11 संघ 12वा प्रतिनिधी त्वरित मैदानात पाठवावा. एसटीच्या बाहेर गेला चेंडू. पंचाचा पुन्हा एकदा इशारा येतोय. वाईट स्वेर मारा. आतापर्यंत 5 धावा धावफलकावर लागत आहेत. त्यातल्या
5 धावा अवंतर स्वरूपात आलेल्या असतील. पुन्हा एकदा ब्लॉक व्हायला पाहिजे. चेंडू काय चेंडू टाकतोय. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय करण यांच्या माध्यमातून. पहिलं षटक मार्गस्थ असताना खूपच सुरेख असं षटक टाकलं जाते, हाताळलं जाते करण. 5 षटकांतला सामना पहिलं षटक हाताळतोय मुकेश रॉयल संघाकडून करण. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू धावफलका धावा लागत आहेत. 5 एक गडी बाद. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. दात मागताना दात पेटाळली जाते. एक षटक संपते. नक्कीच एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू खूपच सुरेख अशी गोलंदाजी टाकली जाते करण यांच्या माध्यमातून. जॉर्ज 11 एक तगड्या संघासमोर 5 धावा दिल्यात पहिल्या षटकात. एक चेंडू शिल्लक असेल. लोअर फुलचा चेंडू त्याला भिरकावून दिले. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाईल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. पहिल्या षटक संपतंय. षटकाच्या मार्गास्थ चालू सामना आपण पाहत आहे. बंड्या 11 मुकेश रॉयल विरुद्ध जॉर्ज 11 R1 जॉर्ज 11. तर पहिलं षटक संपते. 7 धावा धावफलकावर लागतात. 1 गड्याच्या मोबदल्यात. तर सामन्याला सुरुवात करावी. आज एक अतिरिक्त फायनलचा सामना आम्हाला खेळवायचा आहे. सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण प्रो लिंक या यूट्यूब वाहिनीवर सुद्धा पाहू शकता. तो दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय विराज. दुसरं षटक मार्गस्थान आपण पाहत आहे. विराज विरुद्ध विकास असा सामना मैदानात. दुर्गस फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर एकीकडे आपण पाहत आहे लोखंडे
मार्ग परिसरातील गोलंदाज विरुद्ध मॅन फ्रॉम भांडू परिसरातील फलंदाज विकास विरुद्ध विराज अशी लढत आपण मैदानात पाहत आहे. लोअर फुल टॉस त्याला भिरकावून दिलंय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली पाहूया. झेल टिपला जातोय. अक्षय यांच्या माध्यमातून खूपच सुरेख असा सेट. रोहन चिल्ले एक मोठं नाव अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वातलं स्वतः कर्णधार दाखल होतोय फलंदाजी मार्कवर. अंडरआर्म क्रिकेट हे जितकं आहे तितकं सोपं नाही आहे. परिस्थिती नुरूप खेळावं लागतं. कधी षटकारांचं गरज असते तर कधी सिंगल डबल टिबलनी धावफलकावर लगावले जातात. आता आपण पाहत आहे दुसरं षटक मार्गस्थ असताना 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक तगडी फाईट आपण पाहू शकाल मैदानामध्ये दोन्ही संघांमध्ये. हलूस टाटायला चेंडू आपण पाहताय. चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवर केलेलं आक्रमण आणि आक्रमण बरोबर स्वागत केलं जाते गोलंदाज विराजांचं. वाईट अवांतर धाव मिळते. तर कल्याण परिसरातून येणारा हा रोहन चिल्ले आपण पाहत आहे. पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू त्याला भिरकावून दिले. त्याला दाखल धावा. आल्या आल्या आक्रमण केलं जात आहे विराज यांच्यावरती. रोहन यांच्या माध्यमातून आल्या आल्या एक षटकार आणि एक चौकार लगावला जातोय. कर्णधाराला साजेशी खेळी आपण पाहत आहे रोहन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू त्याला भिरकावून दिलंय. चेंडू जातोय. षटकात आपण पाहू शकाल त्या धावा एक धावसंख्येसाठी झगडावं लागत होतं. त्या धावा आता इकडे रोहनच्या बॅटमधनं रोहनची बॅट तळपताना आपण पाहत आहे. रोहनची बॅट आग ओकते. रोहन नावाचं वादळ आपण मैदानात घोंगावताना पाहत आहे. धावसंख्या धावफलकावर लागते 26 धावा. एक चेंडू शिल्लक असेल. हल्ला बोल केला जातोय विराज यांच्यावर रोहन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय काऊ कवनाच्या दिशेने. थोडं खराब अशी फिल्डिंग आपण पाहत आहे.
आणि खूपच सुरेखरित्या 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर लागते 29 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर, म्हणजे 14.50च्या सरीसरीने आर1 जॉर्ज 11 कल्याण संघ खेळताना आपण पाहत आहे. तर श्री राहुलजी खानविलकर सरांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर यावे. राहुलजी खानविलकर. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावर लागत आहेत. जीत आपण पाहताय आपला लाडका वेद चषक 2024 पर्व दुसरे दिवस दुसरा. या दिवस दुसऱ्यामधला चौथा सामना आपण पाहताय. आर1 जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध मुकेश रॉयल चेंबूर. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय करण, ज्याने पहिल्या षटकात 7 धावा देऊन एक महत्त्वाचा मोहरा टिपला होता. तोच पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर करण. तो वैयक्तिक रोहन चिल्ले हे 5 चेंडूत 20 धावसंख्येवर खेळताना आपण पाहू शकाल. त्यांचं रौद्र रूप आपण पाहिलं असेल मागच्या षटकामध्ये. एक धडाकेबाज फलंदाजी आपण त्यांच्या माध्यमातून पाहताय मैदानामध्ये. कर्णधाराला साजेशी कामगिरी. फलंदाजी वर्ग सज्ज होतोय. रवी यष्टीचा खूपच बाहेर गेला चेंडू. पंचांचा इशारा येते वाईड, म्हणजे अवांतर धाव मिळते. तिसरं षटक आपण पाहताय मार्गस्थ असताना धावफलकावर धावा लागतायत 30 धावा. एक जोरकस फटका आपण पाहताय लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण. थोड्याच आपण पाहू शकाल माऊलगावचे भाग्यविधाते माननीय माजी नगरसेवक श्री राजेंद्रजी माऊलकर साहेबांचं स्वागत होणार आहे. धावसंख्या धावफलकावर लागते 33 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्लोअर फुल टॉस चेंडू त्याला भिरकावून दिले लॉंग ऑनच्या दिशेने. आणि खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहताय. दोन्ही फलंदाज आपण पाहताय रवी आणि रोहन यांच्या माध्यमातून खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. तिसरं षटक मार्गस्थ असताना करण यांचं. माऊलगाव म्हटलं तर मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असणारा माऊलगाव क्रीडा शौकींचा हा एक परिसर आपण पाहू शकाल. या माऊल नगरीमध्ये सर्व क्रीडा रसिकांचे स्वागत असेल पुमा स्क्वॉडच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू टाकला जातोय करण यांच्या माध्यमातून. करण यांनी खूपच सुरेख अशी गोलंदाजी केली.
प्रेक्षकांची मनं जिंकली असतील, कारण पहिल्या षटकात 7 धावा दिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात सुद्धा संघाला कमबॅक करून देतोय, कारण दुसऱ्या षटकात त्याच्यावरती हल्ला बॉल केला गेला होता विराज यांच्यावरती. तर तिसरं षटकाची भरपाई करून देण्यासाठी कर्णधाराने करण यांच्या हाती चेंडू सोपवला. यष्टीचा खूपच बाहेर जातो, चेंडू जातोय, सरांचा इशारा येतो वाईड, म्हणजे अवांतर धाव मिळते. या ओपन रबर बॉल टुर्नामेंट स्पर्धा आपण पाहता या माऊल नगरीमध्ये पर्व दुसरे. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सावध पवित्रा घेतला जातोय करण यांच्यावरती, यांच्या गोलंदाजीवरती रवी यांच्या माध्यमातून. तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल, धाव फलकावर लागत आहेत 38 धावा. तर 3 धावा पूर्ण करण्यामध्ये दोन्ही फलंदाज सफल होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते 41. क्रेडिट तीन षटक संपतायत, 2 षटक अजूनही शिल्लक असतील पहिल्या सत्रातील. तर गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. हर्षद 4थं षटक हाताळतोय. काय खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय आणि खूपच सुरेख असा झेल टिपला जातोय. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर माघारी धाडलं जाते रवी यांना. चला सामन्याला सुरुवात करावी.
तर दोन्ही संघांना सूचना असेल सामन्याला सुरुवात करावी, थोडी घाई करावी, आपल्याकडे अवधी कमी आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहताय धावसंख्या धावफलकावर लागते 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउन्स 4 धावसंख्येसाठी. तर चौकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोचते 45 धावा. आल्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला जातोय प्रवीण यांच्या माध्यमातून. पुमा स्क्वॉडचे सदस्य या सामन्याचा मनमुराद आनंद घेताना आपण पाहू शकाल व्यासपीठावरनं. तर निर्धाव चेंडूची सांगता होते. वाईट आणि नोला रिव्ह्यू नसेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांशी कोणीही वादविवाद करू नये. चला सामन्याला सुरुवात करावी. पुमा स्क्वॉड आयोजित आपला लाडका वेद चषक. आपल्यात आज वेद नाही आहे, त्याच्या आठवणीला उजाळा देताना आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचबरोबर आमचे परममित्र कैलास कुट्टनसुद्धा आपल्यात नाही आहे. त्यांच्या स्मरणार्थ ही भली मोठी दिव्य स्पर्धा आपण या माहुल नगरीमध्ये पाहत आहे. पुमा स्क्वॉड आयोजित आपला लाडका वेद चषक 2024 पर्व दुसरे आपल्या सर्वांची अभिमानाची, स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा या माहुल नगरीमध्ये पाहत आहे. लोअर फुलटॉस चेंडू त्याला भिरकावून दिले, चेंडू जातोय. पुमा स्क्वॉड आयोजित आपण स्पर्धा पाहता. या स्पर्धेला पुमा स्क्वॉड सदस्य असतील लौकिक कोळी, भूषण पाटील, पुनीत पाटील, आकाश माऊलकर, ऋतिकेश कोळी, राज सावंत, ओम शिगवन, वंश वैती, वंश कोळी, आशुली चेंबूरकर, ऋषभ पाटील, नवुश पाटील, कुणाल कदम, गणेश जोगी, कुणाल कोळी, मितेश साळगावकर, अमित गादा कोळी. या सर्वांचं आभार असेल. खूपच मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं असेल. ऋतिक पाटील, अमर कडू, देवांश कोळी आणि काही सदस्य मनीष पाटील, ओमकार वैती आणि माफ करा कोणाची नावं राहिली असतील तर, कारण प्रत्येक सदस्याचं एक महत्त्वाचं योगदान आहे या स्पर्धेला पार काढण्यासाठी, सफल करण्यासाठी. मुकेश रॉयल संघाला विनंती असेल, तुम्ही प्रत्येक ओव्हर्सला टीम मीटिंग घेत आहे, सामन्याला सुरुवात करावी. मुकेश रॉयल संघ
धावसंख्या धावफलकावर लागते 49 धावा. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. निर्णायक 6 चेंडू. तर नवीन गोलंदाज दाखवलं होतं शुभम. संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल शुभम लोखंडे. मॅन फ्रॉम PL लोखंडे परिसरातील एक नामवंत खेळाडू आपण पाहू शकाल. चेंडू जातोय यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय. जमिनी लगत समांतर हात दिशेने करतायत. वाईट म्हणजे अवंतर धाव मिळेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. डेथ ओव्हरमध्ये रोहन चिल्ले कर्णधार. जोरकस फटका आपण पाहताय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली नाही. झेल सोडला जातोय. कॅच ड्रॉप केली जाते. एक महत्वाच्या फलंदाजाची समोरच्या संघाचा कर्णधार एक आक्रमक खेळाडूची कॅच सोडली जाते. फटका आपण पाहताय. चेंडू येतोय आणि खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एक खुशखबर असेल प्रेक्षकांना. आपण पाहताय पुमा स्क्वॉड सदस्यांसाठी खुशखबर असेल. जो कोणी पुमा स्क्वॉड सदस्यामधला चांगला डान्स करेल त्याला पुनीत पाटील यांच्याकडून आकर्षक गाणं वाजवलं जाईल. ब्लॉकल पैसा चेंडू. दुसरी धाव चोरण्याच्या प्रयत्नात धावबाद होतोय कर्णधार रोहन. असेल 5व्या षटकातले 57 धावा धावफलकावर लागत आहेत. नवीन फलंदाज दाखवलं होतोय किरण. ट्रॅव्हल होतोय. थोडी खराब अशी पैकी आपण पाहताय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावसंख्येचं रूपांतरण केलं जात आहे. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 60. 60 धावा धावफलकावर लागत आहेत. तर 5व्या षटकातला निर्णायक चेंडू शिल्लक असेल शुभम लोखंडे यांचा. 60 धावा धावफलकावर लागत आहेत. तर यष्टीच्या खूपच बाहेर गेले चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड. तर या चेंडू नंतर एक सदाबहार संगीत ऐकवलं जाईल. आणि जे पीत नाही त्यांच्यासाठी रेडबुलची सुद्धा व्यवस्था केलेली आहे.
पुन्हा एकदा खूपच सुरेखाचा चेंडू बॅटची इनर एज घेऊन चेंडू ते ट्रॅव्हल होतोय यष्टीरक्षक अजित यांच्या हाती. तर 5 षटक संपत आहेत. धावसंख्या धावफलकावर लागते 62-63 धावसंख्येचं लक्ष. तर पुमा स्कॉट सदस्यांसाठी एक खुशखबर असेल, जो कोणी चांगला नसेल या गाण्यावरती 6 बडवायझर पुनीत पाटील यांच्या माध्यमातून
होते बंड्या 11 मुकेश रॉयल. तर बंड्या 11 मुकेश रॉयल संघाकडनं सलामीची जोडी दाखवली होते शुभम लोखंडे आणि करण. तर चालू सामना आपण पाहताय R1 जॉर्ज 11 विरुद्ध बंड्या 11 मुकेश रॉयल संघ. 30 चेंडू 63 धावसंख्येचं लक्ष आपण पाहताय. चला सामन्याला सुरुवात करावी. पंच मिलिंद सर आणि निखिल चव्हाण सामना त्वरित सुरू करावा. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 63 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय किरण शिंदे. तर स्ट्राईकवर असेल PL लोखंडे. परिसरातील एक नामवंत खेळाडू आपण पाहू शकाल. फलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे शुभम लोखंडे. तर सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जोरकस फटका मारलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक मोठा आद्र बसतोय 0 या धावसंख्येवर शुभम लोखंडे यांच्या रूपात. तो खूपच सुरेख असा झेल टिपला जातो सुनील उर्फ गांगोली यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज दाखवलं होतोय खेळपट्टीवर. हार्दिक माहीम परिसरातील खेळाडू आपण पाहू शकाल. दोन्ही संघ खूपच वेळ घेत आहे. चला सामन्याला सुरुवात करावी. पंच हा सामना खूपच अवधी घेतला जातोय या सामन्याला. तो पहिलं षटक मारताना चेंडूवर एक मोठा आद्रा दिला जातोय शुभम यांच्या रूपात. चेंडू टावल होतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येचा श्रीगणेश होताना आपण पाहू शकाल. 63 धावसंख्या 63 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहत आहे. धावसंख्या धावफल करावं लागते. एक चेंडू एक गडी बाद. यष्टीचा खूपच बाहेर गेला चेंडू आपण पाहताय. पंचांचा इशारा येतो वाईड. तर श्री सन्माननीय गणेशजी कोळी ओम साई इंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर यांनी व्यासपीठावर यावे. त्याचबरोबर प्रशांतजी कोळी JMD इंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर दोन्ही मान्यवरांनी व्यासपीठावर यावे. चालू सामना आपण पाहताय. मुकेश रॉयल बंड्या 11 मुकेश रॉयल विरुद्ध R1 जॉर्ज 11 कल्याण. अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वातले दोन नामवंत संघ आपण या
माहुलच्या क्रीडा नगरीमध्ये खेळताना पाहत आहे. सुरेख असा ब्लॉकर परीचा चेंडू त्याला भिरकावून दिलंय लॉंग ऑफच्या दिशेने. थोडं संयमी फलंदाजी आपण पाहत आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. कारण पहिल्या चेंडूवर एक महत्त्वाचा मोरा माघारी धाडलाय. त्यानंतर थोडं संयमी फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहावी लागते. कारण टेनिस अंडरआर्म टेनिस असा खेळ आहे जिकडे थोडं परिस्थिती नुरूप खेळावं लागतं. त्याच परिस्थितीला साजेशी खेळी आपण पाहत आहे. करण यांच्या माध्यमातून चालू असताना मैदानामध्ये लॉर फुल टॉस चेंडू त्याला भिरकावून दिले लॉंग ऑफच्या दिशेने. खूपच सुरेख असा झेल टिपला जातोय. दुसरा धावा बसतोय करण यांच्या रूपात बंडे आले मुकेश रॉयल संघाला. तर नवीन फलंदाज दाखवतोय विपुल. तर पहिले षटक मार्गस्थ असताना 6 धावसंख्येवर 2 महत्त्वाचे मोरे माघारी धाडले जात आहेत. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक आपण पाहत आहे किरण शिंदे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होऊ शकला नाही. निर्धावासी चेंडू टाकला जातो आणि पहिलं षटक संपतंय. 6 धावा धावफलकावर लागत आहेत. 2 महत्त्वाचे मोरे टिपले जात आहेत. धीरज 63 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहताय 6 धावा धावफलकावर लागत आहे. 24 चेंडू 57 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. नवीन गोलंदाज धीरज जिम एन कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. जोरकस फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. षटकार. धावसंख्या जाऊन पोचते 12 धावा या इनिंग मधील आपण पाहतोय. पहिला षटकार येतोय. हार्दिक यांच्या बॅटमधनं येणारा हा षटकार आपण पाहताय. आक्रमण केलं जात आहे धीरज यांच्यावरती. खूपच मोठा षटकार आपण पाहत आहे हार्दिक यांच्या बॅटमधनं. कारण जिंकायचं असेल तर हार्दिक सारखी फलंदाजी भंडारे मुकेश रावल संघाच्या फलंदाजांना करावं लागेल. कारण पहिले षटक स्वस्तातलं षटक गेले. निर्णायक षटक काढण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय धीरज. ब्लॉकर पैसा चेंडू त्याला भिरकावून दिलंय. चेंडूची फेकी केल्यापर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. म्हणजे खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहत आहे. कारण क्रिकेटमध्ये एक धावसंख्येचं मोलाचं महत्त्व खूप असतं. त्याचा पुरेपूर वापर आणि उपयोग केला जातोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जोरकस फटका आपण पाहताय का अफलातून नजारा दाखवला जातोय. फलंदाज हार्दिक यांच्या बॅटमधनं येणारा दुसरा षटकार.
बरोबर पुमाच्या व्यासपीठावरती जल्लोषात आनंद केला जातोय सदस्यांकडून. खूपच सुरेख असा अफलातून फटका दाखवला जातोय. हार्दिकची बॅट तळपली जाते, तळपते, आग ओढते. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू होता पण बाईकच्या रूपात एक धाव मिळते. थोडं फ्लंबिंग झालं. कर्णधार यष्टीरक्षक रोहन चिल्ले यांच्या माध्यमातून त्या संधीचा पूर्ण उपयोग केला गेला आणि एक धाव पूर्ण केली गेली. 21 धावा धावफलकार लागत आहेत. 4 चेंडूत 15 धावा आतापर्यंत कुठल्या जात आहेत. धीरज यांच्या या षटकात कार्पेटर साने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड ऑफच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेकेल एक धाव पूर्ण केली जाते. कारण 63 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहत आहे. पहिल्या षटकात संयमी फलंदाजी केली, त्यानंतर दुसऱ्या षटकात आक्रमण केलं जाते हार्दिक यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जोरकस फटका आपण पाहत आहे. चेंडू काही मिळाला नाही. गांगुली यांना सुनील 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर दुसऱ्या षटकात आपण पाहू शकाल 18 धावा कुठल्या जात आहेत. धीरज यांच्या धावसंख्या धावफलकावर लागते 24. नवीन गोलंदाज दाखल होतोय किरण शिंदे. दोन धावा काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज सफळ होत आहेत. 26 धावा धावफलकावर लागत आहेत. ज्या गोलंदाजीने पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होतोय गोलंदाजी मार्कवर किरण शिंदे. बंड्या आल्यावर मुकेश रॉयल संघ त्वरित फलंदाजी करावी. तुम्ही या सामन्यासाठी खूपच जास्त अवधी घेतलाय. 1.5 तास झाले या मॅचला. ब्लॉकर पैसा चेंडू आपण पाहत आहे. दुसऱ्या धाव्यात चोरण्याचा प्रयत्न, एकच धावेत समाधान मानावे लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 2 चेंडू टाकले जात आहेत किरण शिंदे यांच्या माध्यमातून. स्ट्राईकवर असेल एक धडकेबाज तुफानी फटकेबाज हार्दिक विरुद्ध किरण शिंदे. धुरकस फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आदळतोय थेट त्रिफळावर आणि त्रिफळाचित केलं जाते. एक बिग ब्लो दिला जातोय बंड्या 11 मुकेश रॉयल संघाला.
जॉर्ज 11 कल्याण. तर डावखोरा फलंदाज धाडलं जाते मैदानामध्ये. 15 चेंडू 36 धावसंख्येची गरज असेल. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपण पाहताय यष्टीरक्षक कर्णधार रोहन चिल्ले. मनीष येतोय फलंदाजी मार्कवर. 15 चेंडू 36 धावसंख्येची गरज असेल. खूपच सुरेखाचा चेंडू ब्लॉकला पाहिजे. चेंडू टाकला जातोय आणि इकडे हाना करता पंचांचा इशारा येतोय. एक मोठा आद्रा बसतोय. धाव बाद केलं जात आहे. आल्या आल्या परत घरी पाठवलं जात आहे. क्रिकेट 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहताय धावबाद होतोय. फलंदाज जातोय तंबूच्या दिशेने. तर तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. 14 चेंडूत 35 धावसंख्येची गरज असेल. बंड्या एलेन मुकेश राळ संघाला आक्रमक फटकेबाजी करण्याची गरज असेल. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पुन्हा एकदा ब्लॉकवर पैसा चेंडू. काय गोलंदाजी करतोय किरण शिंदे. पहिल्या षटकात सुद्धा 6 धावा दिल्या होत्या आणि 2 महत्त्वाचे मोरे टिपले होते. आणि या षटकात आपण पाहू शकाल 2 महत्त्वाचे मोरे ऑलरेडी टिपलेले असताना आणि 4 धावा दिल्यात 5 चेंडूत. 1 चेंडू शिल्लक असेल. यष्टीचा खूपच बाहेर गेला चेंडू. पंचांचा इशारा येतोय. स्वेर मारा केला जातोय पंचांकडनं. वाईटचा इशारा. अवंतर धाव मिळते. पुन्हा एकदा आपण पाहताय पंचांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडू. शरीराचा वेध घेणारा चेंडू. काय अफलातून गोलंदाजी टाकली जाते. 2 षटकात 12 धावा देऊन 3 महत्त्वाचे मोरे टिपलेत. असेल जिंकायसाठी. चला टीम मीटिंग करू नये. सामन्याला सुरुवात करावी त्वरित. बारा चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असेल. मोठे फटके मारण्याची गरज असेल. आपण पाहू शकाल वाईटचा इशारा येताना पंचांचा. अवंतर धाव मिळते. मोठे फटके मारावे लागतील. बंड्या एलेन मुकेश राळ संघाला जिंकायचं असेल तर फलंदाजांच्या माध्यमातून. आणि थोडं अवघड असं आव्हान आपण पाहत आहे. पुन्हा एकदा ब्लॉकर पैसा चेंडू. आणि 3 धावा काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज सफळ होत आहेत. तर स्ट्राईकवर असेल अक्षय. कामोठे परिसरातील हा खेळाडू. बॅटिंगवरती पनवेल परिसरातील खेळाडू अक्षय.
पुन्हा एकदा चेंडू जातोय स्वेर मारा, पंचांचा इशारा ते वाईट, अवंतर धाव. एक ते दोन पावलांचा रनअप असणारा गोलंदाज आपण पाहताय. जोरकस फटका येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि खूपच सुरेख अशी थ्रो आपण पाहताय. फेकी पाहताय, 2 धावा मिळत आहेत. जिंकायचं असेल तर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल बंड्या मुकेश राळ संघाला, कारण 30 चेंडू 63 धावसंख्येचं माफक लक्ष ठेवलं होतं. आता धाव फलकावर धावा लागत आहेत 37. 10 चेंडू 26 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. 10 चेंडू आणि 26 धावा. लोअर फुलटॉस चेंडू त्याला भिरकावून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या दिशेने, थोडं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहताय आणि इशारा येतोय 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, चौकार. बाजी करावी लागेल फलंदाजांकडनं, कारण जिंकायचं असेल तर. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. अजून या 3 चेंडूमध्ये 2 मोठे प्रहार करावे लागतील, कारण आपण आहात या माहुल नगरीमध्ये. एक बिग फाईट आपण पाहताय. तर खूपच सुरेख असं कमबॅक केलं जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. तर हेच तर क्रिकेट आहे, कधी तू तर कधी मी, कधी गोलंदाजाचा वरचष्मा असेल तर कधी फलंदाजांचा वरचष्मा असेल, कधी गोलंदाज हवी असेल तर कधी फलंदाज. पुन्हा एकदा खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. सलग 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. 41 धावा, 1 चेंडू शिल्लक असेल चौथ्या षटकातला. तर 7 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असेल. एक निर्णायक चेंडू चौथ्या षटकातला. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू त्याला भिरकावून दिले कव्हरच्या दिशेने. 2 धावा पूर्ण केल्या जाते. तिसऱ्याचा प्रयत्न असेल, 2च धावे समाधान मानावे लागेल. 4 षटक संपत आहेत. धावसंख्या धावफलकावर लागत आहेत 43. म्हणजे शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज असेल. 6 चेंडू 20 धावा, 20 धावा, 6 चेंडू एकीकडे असेल बंड्या 11 मुकेश रॉयल संघ, तर दुसरीकडे आपण पाहू शकाल कल्याण परिसरातील एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत संघ R1 जॉर्ज 11 संघ. कोणता संघ इथे या मैदानामध्ये इतिहास घडवतोय. 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज असेल. चला सामन्याला सुरुवात करावी. गरज असेल जिंकायसाठी. तर इकडे प्रत्येक गाण्यावरती बक्षिसांची लयलूट होताना आपण पाहू शकाल. तर यानंतर एक अमित दादा कोळी यांच्यावरती एक सदाबहार संगीत ऐकवलं जाणार आहे डीजेच्या माध्यमातून. हा सामना संपल्यानंतर, कारण चुरशीची लढत आपण पाहताय मैदानामध्ये. 7 चेंडूत 20 धावसंख्येची गरज असताना लोअर फुलटॉस चेंडू त्याला भिरकावून दिले स्क्वेअर लेगच्या दिशेने. खूपच सुरेख चपळा येणे अडवला जातोय चेंडू. किरण शिंदे यांच्या माध्यमातून खूपच सुरेख असं चपळाईचं क्षेत्ररक्षण. तर 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते. पाच चेंडू 17 धावसंख्येची गरज. तर यानंतर होणारा सामना असेल साई सिद्धी. साई सिद्धी संघाचा संघनायक त्वरित समालोचन कक्षेकडे यावे. साई सिद्धी संघ यानंतर मॅच होणार आहे.
5 चेंडू आणि 17 धावा. खूपच चुरशीची लढत आपण पाहताय. एकीकडे असेल मुकेश रॉयल विरुद्ध R1 जॉर्ज 11 संघ. गोलंदाज ऋत्विक. लोअर फुलटॉस चेंडू त्याला भिरकावून दिलंय. हा चेंडू जातोय सीमापार, चौकार. तर 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. एक बिग फाईट आपण मैदानामध्ये पाहताय. बंड्या 11 मुकेश रॉयल विरुद्ध जॉर्ज 11. 4 चेंडू 13 धावा. खूपच सुरेख असा चेंडू अडवला जातोय. यष्टीरक्षक कर्णधार रोहन यांच्या माध्यमातून पंचांचा इशारा ते वाईट. म्हणजे 4 चेंडू 12 धावसंख्येची गरज असेल. 2 मोठे फटके. सुरेख असा चेंडू टाकला जातोय. त्रिफळाचित केलं जातंय. तीन चेंडू 12 धावसंख्येची गरज असेल. फुलटॉस चेंडू त्याला भिरकावून दिलंय मिड विकेटच्या दिशेने. आणि हाना करता 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज असेल. 2 चेंडू 9 धावा. सायसिटी संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षाकडे यावे. दोन चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज असेल. दोन चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. मुकेश रायल लोअर फुलटॉसचा चेंडू आपण पाहू शकाल त्याला भिरकावून दिलंय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न असेल कारण कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम असेल आणि धावबाद होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज असेल. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम असेल. कंपल्सरी चेस. तर डॉट बॉल याचबरोबर पुढील सामन्यात दाखल होतोय. R1 जॉर्ज 11 संघाचा संघनायक रोहन शिल्ले. नाणेफेकीसाठी यावे रोहन शिल्ले.